नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजची सविस्तर बातमी। सुंदर अशा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे। पुन्हा आपलं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि कसबा पेठच्या गणपतीचं दर्शन करूनच सगळ्या आरत्यांना मी सुरुवात करते। हा मानाचा आपला पहिला गणपती आहे पुण्यातला आणि नेहमीप्रमाणे प्रत्येकप्रमाणे मी आलेली आहे। सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या आणि पूर्ण गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। काय मागितलं बाप्पांकडे? बाप्पांकडे काही नाही मागितलं, सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे आणि राज्याचं चांगलं कर। काही आरक्षणाचा विषय अखेर मार्गी लागला। देवेंद्रजींनी जो जी.आर. काढला किंवा महाराष्ट्र सरकारने जो जी.आर. काढला, मराठवाड्यातील जे मराठा समाज आहे त्यांना फायदा नाही, पण एकीकडे ओबीसी समाजाला विरोध करण्याचे ओबीसी नेते तुम्ही देखील खूप दिवसांपासून हा सगळा अभ्यास बघताय, जवळ मराठवाड्याचे नेते आहात, काय वाटतं तुम्हाला सगळ्या जी.आर. मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय, उद्या वाटेल त्याच्यात काही बदल नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की आर्थिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासलेपण हा एक वेगळा विषय। मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी असा जी.आर. दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केलेली आहे, जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही असेही पावले उचलले जाणार नाही। त्याचा सुवर्ण मध्य गाठता आला भक्ताच्या चरणी, तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टीतून सामान्य माणसाची, नागरिकांची सुटका होऊन सगळे समाज आनंदाने नांदावे हा प्रयत्न करते। पण सामाजिक मागासले असणाऱ्या ओबीसीवर अन्याय होईल अशाच प्रकारची भूमिका सरकार घेईल, संविधान घेईल असं मला विश्वास असं त्या जी.आर.मध्ये जी कमिटी मराठा आरक्षणाचं कामकाज करत होती त्यांना त्यांचं असं म्हणणं नाही। आम्ही ते तपासून पाहू, त्याच्यापर्यंत 2 महिन्याचा वेळ आहे आम्हाला कमिटीचा अभ्यास करायला। ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही याचा नक्कीच आमचा शब्द आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।